आज या ठिकाणी आपण अमावस्येच्या पूजेसाठी जमलेलो आहोत. प्रत्येक जण मंदिरामध्ये दुःख आणि समस्या घेऊन येत असतो. आल्यानंतर आपण देवीकडे मनापासून प्रार्थना करतो की आई माझं संकट दूर होऊ दे, माझी मनातली इच्छा पूर्ण कर, असा आपण आईकडे संकल्प करत असतो. संकल्प केल्याच्या नंतर आपण आईला म्हणतो आई तुझ्या 5 अमावस्या मी करेल, माझी जी काही अडलेली नडलेली कामं आहेत ती पूर्ण कर. असेच एक आपले भक्त आहेत दीपाली चव्हाण, यांची अडलेली नडलेली कामं होती. त्यांनी आईकडे संकल्प केला की आई माझी अडलेली नडलेली कामं पूर्ण कर, मी तुझ्या 5 अमावस्या करेन. त्यांनी 5 अमावस्या करण्यास सुरुवात केली. 3 अमावस्या त्यांच्या झाल्या. 3ऱ्या अमावस्येला त्यांना अशी प्रचिती आली की त्यांची जी नडलेली कामं होती, ती त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. त्यांनी आज 151 किलो द्राक्षाची पूजा देवीला अर्पण केलेली आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य सर्वांना एकच आहे की आपण देवीची पूजा, आपण देवीची भक्ती निस्वार्थपणे केली, आई आपल्याला फळ नक्कीच कधी ना कधीतरी देईल.